नमस्कार, मी डॉक्टर विजयकुमार माने, MD होमिओपॅथी, फाउंडर चेअरमन ऑफ मॉडर्न होमिओपॅथी, मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्स अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड. क्रॉनिक किडनी डिसीजच्या कारणांमध्ये अजून एक प्रमुख कारण आहे लहानपणी झालेला नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा आजार. हा नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा आजार लहान मुलांमध्ये होतो. त्याचं पण कारण बऱ्याच वेळेला अँटीबायोटिक्स आणि पेन किलर, अँटीपायरेटिक्स म्हणजे तापाची औषधं हे असते. हे मी स्वतः बघितलेलं आहे. त्यानंतर त्या मुलामध्ये किडनीमध्ये प्रोटीन लीक व्हायला सुरुवात होते आणि ते योग्य प्रकारे ट्रीट केलं जात नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला अनावश्यक औषध दिली जातात, स्टिरॉइड्स दिले जातात. मग ते तात्पुरतं कमी येते, पण तो प्रोटीन लिकेज कमी प्रमाणामध्ये चालू राहतो आणि खूप वर्ष प्रोटीन लिकेज झाल्यामुळं त्या रुग्णाची किडनी फेल्युअर काही वर्षानंतर होते. असे अनेक पेशंट माझ्या पाहण्यामध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये आलेले आहेत. त्यामुळे नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा एक प्रमुख आजार या क्रॉनिक किडनी डिसीजचं कारण आहे. नेफ्रोटिक सिंड्रोम लवकर आमच्याकडे पेशंट आला किंवा लेट जरी आला तरी सुद्धा नेफ्रोटिक सिंड्रोम हा मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानं बरा होतो. हे अनेक पेशंटच्या वरून आम्ही सिद्ध झालेलं आहे किंवा आम्ही पाहिलेलं आहे. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आम्ही 1996 सालापासून विशेष रिसर्च बेस्ड उपचार करत आहोत. गेल्या 30 वर्षांमध्ये आम्ही 2,15,000 पेक्षा जास्त गंभीर आजारांवर किंवा ज्याला इनक्युरेबल डिसीज असं म्हटलं जाते असे आजार जसे की किडनी फेल्युअर आणि इतर आजार यांच्यावर यशस्वी उपचार केलेले आहेत. आपण स्वतःची काळजी घ्या. काही लक्षण दिसली तर न घाबरता आमच्याशी संपर्क करा आणि निरोगी आयुष्य जगा.